हा मॅडम काय हा आपण कोण बोल? हा ते पुरुषोत्तम कडकळ बोलते मी पुण्यात आलो होतो. बर बर. हा वास्तुशास्त्राचं पेपर सगळं घेऊन आलो होतो. हा मग घराचा नकाशा वगैरे काही आहे तुमच्याकडे? कुठला चालेल म्हणजे महाराष्ट्राचा भारताचा कुठला? हो तुम्ही घराचा नकाशा हा घर बांधायला टाकलाय ना? नकाशा म्हणजे प्लॅन काय? हा प्लॅन हा त्याला हा आणू काय मग तो? घेऊन या की. त्याशिवाय तुम्हाला नेमकं काय पाहिजे? 1.25 किलो कांदे आणि भेंडी अर्धा पावशेर. आता तुम्ही नाही म्हणजे कोण बोलता? काय पाहिजे म्हटलं म्हणून म्हटलं भाजीला आलो होतो आता तेवढ्यात म्हटलं नंबर मिळाला लावा. म्हणजे वास्तुशास्त्र संदर्भातलं सगळं हे पाहिजे हा, काय मग तुम्ही प्लॅन घेऊन या ना. प्लॅन म्हणजे नकाशा घेऊन या. म्हणजे नकाशावरून तुम्ही काय सांगणार म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला घर बांधायचे म्हणताय ना? हा आम्हाला म्हणजे घरातले बायको बिको मागे लागलेत बरेच वर्ष झालं म्हणून म्हटलं एकदा बांधून टाकावं. माझी काही त्याची फार इच्छा नाही आहे पण म्हटलं आता घरच्यांच्या समोर काय चालते तुम्हाला माहितीच आहे की आता तुम्ही पण एक बाई माणूसच आहे. तुम्हाला वास्तुशास्त्राच्या टिप्स हव्यात ना? म्हणजे कुठल्या दिशेला कुठली खोली बांधायची ते सगळं माहिती पाहिजे असेल तर तुमचा नकाशा घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या. ऑलरेडी नकाशात तयार असेल तुम्ही काय सांगणार खोली कुठं काय आणि काय आधी सांगायला बरं तुम्ही. मग तुम्हाला बद्दल सांगणार तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीची खोली बांधली तर त्याचा काय उपयोग होणार आहे? तुम्ही असं कसं गृहीत धरताय मॅडम? हा मॅडम काय हा आपण कोण बोल? हा ते पुरुषोत्तम कडकळ बोलते मी पुण्यात आलो होतो. बर बर. हा वास्तुशास्त्राचं पेपर सगळं घेऊन आलो होतो. हा मग घराचा नकाशा वगैरे काही आहे तुमच्याकडे? कुठला चालेल म्हणजे महाराष्ट्राचा भारताचा कुठला? हो तुम्ही घराचा नकाशा हा घर बांधायला टाकलाय ना? नकाशा म्हणजे प्लॅन काय? हा प्लॅन हा त्याला हा आणू काय मग तो? घेऊन या की. त्याशिवाय तुम्हाला नेमकं काय पाहिजे? 1.25 किलो कांदे आणि भेंडी अर्धा पावशेर. आता